तुमच्या पाठदुखीला हे शीर्षासनाचं निमित्त झालं ना. आमचंही तसंच झालं. असं घरी सांगितलं की ते वेगळं होतं ना ग, की म्हणजे असं हे बघ ह्यांचं दोघांचं लग्न होणार आहे पुढे जाऊन. ते असं ते हे होतं ग, असं शिक्कामोर्तब केल्यासारखं वाटतं मला. अरे पण मग हरकत काय, तुला आवडते ना मी. तुला आवडते ना मी. तू डिच करणार आहेस का मला? डिस्गस्टिंग. अगं मैत्री, मी डिच डिच वगैरे नाही करणार आहे. तुला कळलं का? हे बघ डिच नाही करते. तू मला आवडतेसच, म्हणजे त्यात काही वाद नाही. नाहीतर आपण एकत्र कशाला बसू. पण तुझं काय होतं ना मैत्री, की तुझं असं फिक्स नसतं ग. म्हणजे असं ते बदलत राहतं, की तुझे छंद आवडी, की आज काय पेंटिंग केलं, उद्या स्विमिंग केलं, परवा काय शिंपले गोळा केले. ते बदलत राहतं. म्हणजे बदल पाहिजेत खरं तर. बदल आयुष्यात पाहिजेच आहे. मला आवडतोच बदल. पण काय आहे की असं फिक्स राहत नाही ना. मग घरी सांगितलं की कसं कंपल्शन होऊन जातं ना. मग ते असं परत उद्या तुझा विचार बदलला तर मग काय करायचं. म्हणजे तुला काय म्हणायचंय? माझा विचार बदलेल. तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर? नाही म्हणजे विश्वास आहेच. हा विश्वास आहेच, त्याचा काही प्रश्न नाहीये. प्रॉब्लेम एवढाच आहे की ते असं कसं सांगू तुला. हा हे बघ कसं असतं की मैत्री आपल्यात तू एक लहान मुलगी आहे. म्हणजे वयाने विचारांनी लहान आहे. कळलं का? नाही म्हणजे तसं नाही. कसं असतं आपल्यामध्ये काय होतं बऱ्याचदा, की आपल्यात एक बाळ असतं. नाही ते बाळ असतं बघ एक. म्हणजे ते बाळ ग, बाळ असतं ना बाळ. अगं मी प्रेग्नंट बायकांचं नाही सांगत आहे, वेगळं उदाहरण देते. हे बाळ असतंच त्यांचं आतमध्ये. पण आपल्या आतमध्ये जे बाळ असतं ना, म्हणजे तुझ्या आत जे एक लहान मूल आहे ना, ते चांगलं आहे. ते मला आवडतं खूप मनापासून. ते तुला कळतंय का मी काय बोलतोय ते? हो, चांगलं म्हणतोयस मला. म्हणजे तेच लहान बाळाचं झालं आता काय. हा म्हणजे काय आहे, त्या लहान बाळामुळे तू आयुष्यात काही मोठी स्टेप नाही ना उचलली आहेस कधी. म्हणजे असं मोठं पाऊल नाही ना. म्हणजे साहजिक आहे तुझ्यावर काही जबाबदारी नाही, त्यामुळे झालं असणार. पण आहे असं नाही, बरोबर आहे ना. येस. मला मला कळलं. म्हणजे मी कधीच मोठं पाऊल उचललेलं नाहीये. आणि तोच प्रॉब्लेम आहे. म्हणजे मी जबाबदारी घेतलेली नाही हा. येस, ओके. म्हणजे मी मोठं पाऊल उचललं की तुझा माझ्यावर विश्वास बसेल ना. विश्वास आहेच, पण तू जर उचललंस तर वाढेल विश्वास. हो ना. आणि मग तू घरी सांगायला घाबरणार नाहीस. हा म्हणजे हे बघ मी सांगायला घाबरत नाहीच आहे. पण ते कसं आहे, प्रॉब्लेम काय नाही 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 नाही, मला कळलं ना कळलं. काय? कळलं तुला? मोठं पाऊल. म्हणजे तुमच्या गर्लफ्रेंडनी मोठंच पाऊल उचललं म्हणायचं. हो ना. डॉक्टर हे म्हणजे कसं झालं माहितीये ना, हे डेंग्यूच्या डासासारखं झालं. म्हणजे काय, आपल्याला पॉझिटिव्ह वाटावं, ऑक्सिजन मिळावं म्हणून आपण घरामध्ये मनी प्लांट लावायचा आणि त्या मनी प्लांटच्या साचलेल्या पाण्यातच डेंग्यूच्या डासाने घर करावं, तसं झालंय. तू नको ना, तुम्ही नका ना असं वाचत जाऊ विक्रम. नाही पण आयुष्यपत तुम्हाला सांगतो डॉक्टर, मी वाचलंय साचलेल्या पाण्यात डेंग्यूचे डास घर करतात. अच्छा, म्हणजे माझी गर्लफ्रेंड डेंग्यूचा डास आहे. नाही पण ताप तर झालाच ना तुम्हाला, हा? आणि तोही ऐन दिवाळीमध्ये. हा? पण मग डॉक्टर आता त्या तुमच्या घरीच राहतात? नाही ते म्हणजे कळेल तुम्हाला.
काय काय म्हणाली ती? आपल्या घरी का आली राहायला? विचारतो. बघ, उचललं ना मी मोठं पाऊल. आता का नाही सांगतेस की आपलं आहे? ग मैत्री, मोठं पाऊल म्हणजे हे नाही. माझा जरा तरी विचार करायचा ग. असं का केलंस? तुला माहिती का घरी अजून काही माहित नाहीये. हं? त्यांना एक तर जन्मात वाटणार नाही माझा अफेअर होईल. मलाही वाटलं नव्हतं की माझा अफेअर होईल. पण आता झालं की नाही? सांग आता. शुकशुक मन्या पाठीत लाटणं नको. चांगलं खडसावून विचारा. हो विचार. काय भानगडे रे ही? हं? नाही म्हणजे ही मुलगी आतापर्यंत काही ना काही निमित्तानं आपल्या घरी येत होती, तोपर्यंत ठीक होतं. आता ही कायमची आली राहायला. काय केलंय तुम्ही असं? आई आई मी काही केलेलं नाही. शपथ शपथ काही केलेलं नाही. ती घरदार सोडून इथे का आली आहे? अगं मी तिला म्हणालो होतो की आयुष्यात काहीतरी मोठं पाऊल उचल कधीतरी. का 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 असं म्हटलास तू? हं? आणि कोणत्या हक्काने तिला घरदार सोडायला लावलेस रे तू? नाही घर सोडायला मी नाही सांगितलं. ती तिची तीच आली. मीत सॉरी सौमित्र. जरा इथे येतोस का? तू मुकरतोयस. तू मुकरतोयस. तुझंच मन डामाडवलेत. आता का सांगत नाहीस त्यांना? अगं मैत्रिणी असं एकदम कसं सांगणार असं? एकदम. मी नाही का आले माझं घर सोडून एकदम. अहो काय बोलतायत हो एकमेकांशी? आणि हा आतापासूनच तिचं ऐकायला लागलं हो. सौमित्रा, ए सौमित्रा, तू सांग नाही तर मी सांगेन. तर मला तरी सांग की तू सांगणार नाहीयेस. मग मी तुला सांगते मी कायमची निघून जाईन. मला श्वास तर घेऊ दे जरा. सांग. काय काय भानगड चालली आहे? आम्हाला काही कळेल का? काही नाही. तिला मी सांगितलं की माझं तुझ्यावर खरंच प्रेम आहे. मी घरी सांगीन सवडीनं, तर ऐकतच नाहीये माझं. मी म्हंटल नव्हतं ते पेन्सिलीचं एवढूस टोक कायला लागलं. एक मुलगी धावत पळत घरी आली तब्येतीची चौकशी करायला. अरे दादा आधी का नाही सांगितलं? आई ते दादा कडक. जरा मागे वळून बघ श्याम सुंदरांना. आतून रडतायत ते. पर या खुशी के आसू आहे. एवढी वर्ष इच्छा असून देखील जे त्यांना जमलं नाही ते तू करून दाखवलंस. वा, दिवाळीचं गिफ्ट आहे ठोंबरे कुटुंबांना. हा? काय अरे हा आयटम ठोंबरे कुटुंबात काहीतरी धमाका करणार. पण आई बाबा म्हणजे तुम्हाला काहीच म्हणजे प्रॉब्लेम काहीच नाही? अरे का असेल त्यांना काही प्रॉब्लेम? नाही म्हणजे कसं आहे काकू, हा आहे ना, हा सारखा मला तुमच्या नावाने बागुलबुवा करून दाखवतो. आता पण येताना मला सांगत होता की माझे आई बाबा थोडे जुन्या वळणाचे आहेत म्हणून. काय काय मी जुन्या वळणाच आहे? अगं सगळे लेटेस्ट ऍप्स त्याच्याबद्दल मला माहिती आहे. वाटलंस तर माझा मोबाईल चेक करून बघ. काय वा 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 मस्त. चला मग ठरलं, मी आजपासून इथे राहीन. हा चला.
नाही म्हणजे कसं आहे की आता सगळ्यांना घरी कळलंय, तर मग एक पाऊल आता मागे घ्यायला काय हरकत आहे, नाही का? म्हणजे तुला मी इथे राहायला नकोय का? नाही तसं नाही, घरी माई एकटी असेल ना, मग तिच्या बरोबर कोण थांबणार? हो बरोबर आहे. ठीक आहे मग मी जाते. पण काकू मी नेहमी येत जात राहीन. तुला हवं तेव्हा ये. अरे एवढी छान गोड बातमी दिली आहे, तोंड गोड करायला पाहिजे. शंकरपाळे केलेत आत्ताच घेऊन येते. आओ चला चला. अरे दादा तुला आत बोलवते. अगं लगेच काय प्रायव्हसी, थांब ना 2 मिनिटं थांब ना. अगं ए ऐक ना. मला इतकं हलकं हलकं वाटतंय ना. खरं सांगितलं होतं. मग मी तुला म्हणलेलं ना टेन्शन घेऊ नकोस. मी ना तुझ्यासाठी काही पण करायला तयार आहे. कुठलं पण मोठं पाऊल उचलायला तयार आहे. हे ऐक ना, सगळे आत गेलेत, आपल्याकडे बॅग पण तयार आहे. आपण पळून जायचं का? चल. आता काय माहित काय होणार यावर्षी. नाही नाही डॉक्टर, मी वाचलंय म्हणजे नेटवरच वाचलंय, पण हे वेगळं आहे, खरंच वेगळं आहे. म्हणजे कसं आहे की आपण मनात जो विचार करायला लागतो ना, तशा गोष्टी आजूबाजूला घडायला लागतात. म्हणजे आपण मनात अशा पॉझिटिव्ह आनंदाच्या गोष्टींचा विचार करायचा की सगळं असं पॉझिटिव्ह आणि आनंदी व्हावं लागतं, असं मी वाचलंय. नाही तसं नाही, विचार करण्याबद्दल नाही. काय आहे, हे आमच्या घरात घडतच. म्हणजे बघा ना, मागच्या वर्षी मैत्री आली, तो एक धमाका झाला. बरोबर. त्याच्या आदल्या वर्षी विघ्नेशने, म्हणजे माझा लहान भाऊ आहे, त्यांनी आमच्या वडिलांच्या हातात हा घ्या लाडू असं म्हणून एक सुतळी बॉम्ब दिला. पेटलेला सुतळी बॉम्ब पेटलेला. आणि मग तो त्यांनी हॉलमध्ये टाकला, तर आमचा टीव्ही फुटला. बापरे. तर मग त्याच्या आदल्या वर्षी आमच्याकडे 37 पाहुणे आले होते. काय सांगता. मग ते बघून आईला फिट आली, ती पडली. त्याच्या आदल्या वर्षी थांबा डॉक्टर, थांबा डॉक्टर. काय होतं माहितीये ना, आपण असे घाबरणारे निगेटिव्ह विचार करायला लागलो तर तसंच घडायला लागेल. आपण तसं नको विचार करायला, आपण बदल असलेले विचार करू. मी बदल होतो. आता हे बघा, मी जेव्हा 30 वर्षाचा होतो ना, तेव्हा मी रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना हो काका जरा बाजूला हो ना असं म्हणायचो. मग नंतर काय व्हायला लागलं आता की लोकच मला हो काका बाजूला हो असं म्हणायला लागले. मग मी ते थांबवलं. म्हणजे बदल झाला ना माझ्यामध्ये. आणि मला काय लक्षात आलंय, बऱ्याचदा आपण आपल्या समवयस्क लोकांनाच काका म्हणतो. तर मी तो बदल केला, माझा विचार बदलला, मग चांगल्या गोष्टी घडायला लागल्या ना. तर तसं तुम्ही पण चांगल्या गोष्टी ठरवा घडतील. म्हणजे आपण असं ठरवूया की ही दिवाळी आपल्याला अत्यंत आनंदाची जाणार आहे, ही दिवाळी आपल्याला अत्यंत आनंदाची जाणार आहे, ही दिवाळी आपल्याला अत्यंत आनंदाची जाणार आहे, असं आपण ठरवायचं की आनंद व्हायला लागेल. आणि दिवाळी आनंदाची आहेच सण, त्यात काही शंका नाहीच. म्हणजे असं दिवाळी असली की छानच वाटतं ना, की म्हणजे असं दिवाळी आहे. करेक्ट. आपण असं ठरवायचं की या दिवाळी तुम्हाला कुठलाही धक्का बसणार नाही. हॅप्पी दिवाळी. हॅपी. हॅप्पी दिवाळी. येस. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळी ते भाऊ राया रे, वेड्या बहिणीची रे वेडी माया. वा 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 वा, हे दिवाळीचं वातावरण मला एवढं आवडतं ना. आमच्या लहानपणी भावांची नुसती लाईन लागायची. आत्ते मामे चुलत सगळी भावंड यायची ओवाळून घ्यायला. शिवाय मानलेले भाऊ असायचेच. आणि मग फराळ करायचे. वा वा, खूप मजा होती, धम्माल. नातेवाईकांपेक्षा मानलेली नातीच किती मस्त असतात ना. हो आणि हल्ली लोक एकच मूल होऊ देतात ना. मानलेली नातीच किती मस्त असतात ना. हो आणि हल्ली लोक एकच मूल होऊ देतात ना, अडचण होते म्हणून. पण मी ठरवलंय, मी सौमित्राला सांगितलंय मला किमान 5 तरी मुलं हवीत. 5? मग मामाची पूर्ण वाट आहे. मामाला सांभाळावी लागणार सगळी मुलं. ए गिफ्ट कुठं आहे माझं? अरे वा. वा. ए मी फुलासारखी म्हणून रोप आणलंस? नाही, मी स्वतःच एक फूल आहे आणि तुला सतत फुलासारखं हसत ठेवणार आहे. अच्छा,
की दादा तुम्हाला फूल का आणलंस रे? म्हणजे कसं आहे, तुम्हाला वहिनी आणली असतीस ना तर मला जास्त आनंद झाला असता. बरं. माई, सावळ्या मुली पण छान असतात ना? हो, सावळी कोणी बहिणी हवी आहे का तुला? कुठे सापडली ही सावळी बहिणी? सावळी, अरे, सावळी छान. सावळी बहिणी. सारखी छान दादा मला. ए थांबा थांबा चालू थांबा, बेल वाजली, तुमचं चालू दे. मला अजिबात मारायचं नाही. भाऊबीजेला भावाने बहिणीला मारलं तर लय पाप लागतं. आज हवेत खूप अणुरेणू आहेत ना? रेणू अणुरेणू. मैत्री, हा बघ कोण आलाय. तुझा भाऊ आहे म्हणतोय. कोण आहे? मैत्री, अरे मी आईच्या गावात. तू आहेस होय? अरे तुला पण भाऊ मानलंय मी, नाही का? ये ये. हा कुठला भाऊ? याला तर मी पाहिलाच नव्हता. हा? अगं हा मिहीर आहे आणि ही माझी माई. हाय. आज भाऊबीज आहे ना, म्हणून मी तुला ओवायला आलोय. तू हिला ओवाळणार का? बर. अगं हे असंच आहे. तुला माहितीये का, ह्यानी मला राखी बांधली राखी पौर्णिमेला. अरे वा. म्हणजे मला त्यातलं काही कळत नाही. म्हणजे ते कसं असतं, काय असतं. म्हणजे मला बहीण नाहीये ना, सो सगळ्या मुलींना मी एकाच नजरेने बघतो. आम्ही बघायचो, पण आता तिच्यामुळे डोळे उघडले माझे. बरं, मी ओवाळू ना आता तुला? तुम्ही का हसताय? बस, बस. आता तुला कळेल कुणी कुणाला ओवाळायचे. कसं आहे भावा, तुला ट्रॅडिशन्स फारशा माहिती नाहीत म्हणून तुला सांगते. आजपासून आपण भावा बहिणीच्या नात्यात बांधले गेलो. सो इथून पुढे जेव्हा तुला कुणी काहीही करेल तेव्हा काय करायचं? तेव्हा थेट मला येऊन सांगायचं. अशाच पद्धतीने सगळ्या बहिणी आपल्या भावांचं रक्षण करतात. अच्छा. आदिलला विचार, तो पण ऐकतो माझं सगळं. अगं पहिल्यांदा आलाय भाऊ, त्याला किती त्रास द्याल? हा घे रे, चल. सॉलिड झाला माई. मग सॉलिडच करते माझी माई. अरे हे तर काहीच नाही. पूर्वी बरं का बाळा, तुला सांगते, आमच्याकडे अख्खं गाव यायचं जेवायला. आणि म्हणजे आमचे डॉक्टर साहेब असे लाडके होते ना सगळ्यांचे. मग ना स्वयंपाक घरात असं रवा वगैरे संपला की मग कणिक भाजून लाडू करा, किंवा मग पोहे संपले की कुरमुऱ्याचा चिवडा करा, असं आम्ही सगळं जुगाड करायचो. तर काय सांगू तुला. पण माझा जन्म झाल्यापासून माई फक्त कॉन्टिनेंटल, इटालियन, मेक्सिकन डिशेस करते. अगं काय झालं आपल्याला माई? अरे काय आहे माहितीये का, ही लहानपणी जेवायची नाही नीट. आणि कधी कधी माझे पदार्थ बिघडायचे ना, मग मी हिला सांगायची, हे बघ हे कॉन्टिनेंटल, हे बघ हे मेक्सिकन, हे बघ हे इटालियन, असं करून मी हिला खायला द्यायची. आणि मग येडं खायचं. खाऊन असं आमचं कॉन्टिनेंटल इटालियन. नाही खाणार आता. नीट अडकवलंच ना रे, निघायचं नाही तर मगाशी. सरळ आहे ना? सरळ? हो सरळ आहे. हा. पण मला भारीच. कंदील जास्त आवडला रे याच्यापेक्षा. अरे नाही, हे भारी आहे. काल बौरेळीत मिळालं. स्वस्त हो? आहे. अरे वा सौमित्र, मस्तच दिसतोयस. अरे थँक्यू. लस बेखर दिसतोय. छान आहे ना? हे, कालच आणलं मैत्रिणी. छानच दिसतोयस. छानच आहे. असं त्यांना म्हण. अहो बाबा काय दिसतंय, काय शर्ट आहे. वा वा. आवडलं ना तुला? मलाही माझ्या मैत्रिणीनं घेतलाय, गिफ्ट दिलाय.
काढा आता एक सेल्फी काढा. अरे हो ते तर झालंच पाहिजे. अरे थांबा थांबा हे बघ, हे बघ. बरं झालं का? मग. अरे सेल्फी जाऊ दे, असंच फोटो काढतो मस्त एकदम. नाही, नाही. परत कर नको परत कर. नको 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 अगं असा कुठे फोटो काढा? अरे मस्त एकदम. हे बघ नाही त्यांना त्यांना सांग तू फार घाणेरडा फोटो काढतात सारखे कुचुक कुचुक नाही नाही नको रे. अरे तुम्ही बोलत राहा छान असे. अगं नॅचरल पोज मध्ये फोटो घेतोय मी. शाईन. नको ना, नको सांग ना त्यांना नको. काढतात ते बोलत बोलत काढा. हा बोलत राहा तुम्ही. नॅचरल फोटो काढा. हा, बोलत राहा तुम्ही बोलत राहा. मला इतकं बरं वाटतंय नाही, म्हणजे दिवाळी असून आपल्याकडे एकही धमाका नाही झाला. तो कार्टा गेलाय बाहेर बॉम्ब फोडायला. अगं तो धमाका नाही ग, म्हणजे मागच्या वेळेला कसं विघ्नेशनी बाबांच्या हातात सुतळी बॉम्ब, अरे बाबांना केवढं लागलं होतं. मग तसा धमाका, म्हणजे काय संकट आलेलं नाही. वा 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 वा, सगळे एकदम इथं एकत्र भेटले. छान छान छान. नमस्कार करते हा भाऊजी. मी दिवाळीच्या मुहूर्तावर शुभवार्ता घेऊन आलोय. हो का? अरे वा. मी सौमित्रसाठी स्थळ शोधलंय. हो सौमित्र, तुझ्या मनातलं मी बरोबर हेरलंय. मी मुलीच्या घरी जाऊन आलोय, तिच्या आई वडिलांशी चर्चा केली, त्यांना सगळं पसंत आहे. आता सगळ्यात शेवटी मुलीची मान्यता असली की झटकन बार उडून टाकायचा ह्याचा. कोण आहे मुलगी? सौमित्रची जवळची मैत्रीण. गणपतीमध्ये तुमचं काय चाललं होतं मला लक्षात आलंय सगळं. ते ऐश्वर्या. चौधरी. झाला धमाका.